चालू आहे. किती दिवस झाले आजी आली नाही. हो ना बाप्पा लोधी चले आजी चाटर दिली मग. आणि अद्रक पण असते, पुदिना पण असतो. हे सगळं व्हिटॅमिनचं हे असतं. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणसाल इतका हास्य राधिकाच्या चेहऱ्यावर आज तर नाही का माझी आई येणार आहे, अभि येणार आहे आणि बाळाचा नाही का मामा येणार आहे, आजी येणार आहे, हे नाही. तर बघा आमची तयारी पण झालेली आहे. सर्व आमच्या बाळाची तयारी करून घेतली आम्ही. डुग्गू कोण कोण येणार आहे आज? मामा येणार आहे, मामा येणार आहे, आजी येणार आहे, नाही का आजी येणार आहे. तर बघू आता कधी येतात काय. तर आम्ही तयारी झालेली आहे आमची आणि लगेच आम्हाला स्वयंपाकाला वगैरे लागायचं. तर कसं लाईन पण गेली वेळेवरच आणि राहिला मसाला वगैरे काढायचा. तर आता वेळच होणार आहे आम्हाला जेवायला वगैरे, कारण आता 11 11:30 वाजत आलेले आहेत. तर आता कसं आहे पाहुण्यांची वाट पाहणं चालू आहे, कधी येतात कधी नाही. तर पाहुणे म्हणताच नाही येणार आहे. मामा येणार आहेत ना, तू बोलशील मामा सोबत? मामा संग बोलशील तू? कसं बोलशील तू? रोज बोलतो ना तू पप्पा सोबत. कसं बोलतो डुग्गू? कसा बोलशील ना मामाला? कशा बोलशील तू? असं म्हणशील ना. कसा बोलशील मामाले? तर बघा नाव घेताच आलेले आहेत पाहुणे. बघा आमचा व्हिडिओ पण चालू होता. आली काही? तर बघा लगेच आलेले आहेत. आणि बघा माझा व्हिडिओ पण चालू होता. हातपाय वगैरे धुतीन ते, कारण बाहेरून आल्यावर नंतर हातपाय धुवाच लागतो. पाणी ठेवलंय मी तिथं. लाईन गेली ना म्हणून अंधार अंधार वाटतो. तर आजी बघा आता किती लाळ करणार आहे बाळाचा. बापरे. हो ना, आजी तो उद्या येतो तेच चालू होतं. हा तर अभि मामा पण आहे. छान गोष्ट चालू. हो कल्ला करते. हो मेकअप केला डुग्गूना. आम्ही किती वेळचं वाट पाहू राहिलो की आता येणार आहे मग येणार आहे. हो किती कला करू राहिला, किती आनंद झाला पाहन त्याला. लय वेळ झाला याला. हो तेच ना, वेळ झाला म्हणजे उशिरा. हो उशिरा निघाली तू. तेच ना तेच ना, हे ते चालूच राहते कामं पण आयचे मागे समजा. आणि काय झालं, तू काय म्हणत होती की ओम येणार आहे अभि येणार आहे वेळेवर? दोघ जण. आबाजी तर म्हणत होते मला येऊ दे, मी त्याची गालच लुसणार आहे. कॅमेरा पुसला नाही वाटते. बघा मामासोबत किती लाड चालू आहे. बापरे बाप. मामा ओळखलं का मामाला तू? बघ किती हसत आहे. अरे बापरे किती कल्ला चालू आहे मामासोबत. मेन म्हणजे त्याची झोप पण झाली आणि खूप हे करत आहे तो आज. हो मामा लय दिवसांनी दिसले आहे ना डुग्गू? नाही तेच ना. किती आनंद झाला नाही. मस्त चालू आहे. आता मी चहा वगैरे करते आहे. आम्ही एवढं लाड, किती लाड चालू आहे.
किती दिवस झाले बा, आजी आली नाही हो ना. बाप्पा नदी चले आजी चाटत दिली माय म्हणून तू नवाला मान यायची आहे थोडीशी थोडस 15 दिवसांनी. अरे बापरे पण ओळख नाही बोलत. आता उघडं पडायला लागलं ते. कोणची आजी आहे मग? ओळखलं तू, आजीने मालिश केली ना तुझी लहानपणी, ओळखलं का तू? तर बघा डुग्गूसाठी काय आणलेलं आहे. काय आणलं पाहू द्या बरं मला. आबाजी काय म्हणतो ते बाबा? काय खाते म्हणे मी आज डुगू काही नाही खात सध्याची. हा डुगूच्या मम्मीले ते बिगर याचं काढायला तर मशीन होती. हा पायनॅपल आणलं बघा. तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की पायनॅपल चालते का, कारण ते आंबूस असते थोडंसं. याचं ज्यूस चालेल नाही ज्यूस है चालते नाही? बिगर काय सांगावं आपल्याला काही समजत नाही. कारण राहते काय नाही. आंबूस राहते वाटते थोडंसं. हां तेच ना. जसं खाल काय काही नाही होत थोडं. तर याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. मी काहीतरी बनवणार आहे याच्यापासून. आणि काय आणलेलं आहे, टरबूज पण आणलेलं आहे यांनी. आता डुगू सध्याची काही नाही खात. काय केली? आबाजी म्हणत जाय की काय नाही आज बाळासाठी. काय नाही डुगू हा मग मम्मीला हेच आणलं, टरबूज चालते. अरे बापरे, टरबूज चालते का? हा बिस्किट खात तू? नाही नाही नाही. अरे बाप उभंच पाहिजे, उभं पाहिजे. हा तर इकडं चालू आहे याची तयारी आता स्वयंपाकाची. तर स्वयंपाक वगैरे करणार आहे मी. उभी काय आहे? काय पिलू? असं उभं पाहिजे. पप्पा तिकडे गेले ना, त्याच्यानं करमत नाही त्याला आज. हा पप्पा बुरी गेले ना. कुठे गेले मग पप्पा? काय पिलू? तर बघा किती लाड चालू इकडं. चला ना बाई, आम्हाला न आठवण निवारी आता. हा. आता चला आंबे जिंबे पिकले. रसायला तर बघा अधिक महिन्याला जावं लागते. आणि नाही का इकडं रसाई पण चालू आहे. तर आंबे नाही आले ना पण आणखी. आले आले आता पिकून राहिले आंबे. आणि डुग्गूले खोकला येईन ना मग आंब्याचा रस खाल्ला तर. खाती का मग तू? चला मग रसाच्या निमित्ताने आता हा. नाही. अरे बाप, अरे बापरे. डुग्गूच्या पप्पाले ना आजीला आता करमत नाही तिकडे आली तुम्ही. चला बाप्पा म्हणतील आता 2 दिवसात घरी आपल्या. नाही का मग? हो आता सुटला आता तो अधिक मास आहे मे महिन्यात. मे महिन्यामध्ये. मे जून हा. अर्धा समजा 15 दिवस. हा मे महिन्यात लागते. आता मे तेव्हा महिन्यातले 15 दिवस जून अधिक महिन्यामध्ये. महिन्याचे. हा त्याच्या आधी चक्कर होते आमच्या डुगूचा. आंबे खायले रसाई होती नाही का डुगू? चला आता आंबे खाले. आंबे खातात ना तुम्ही? चालू आहे. तर इकडं नाही का चालू आहे स्वयंपाक करणं आईचा पण. आई तू पाहुणी नाही, तू पोळ्या करायला नाही पाहिजे. काय ते? आई म्हणते तुझ्या मागे लहान बाळ आहे, तुझ्याच्यानं काही होत नाही. हा त्याच्या. तर नाही का इकडं पाहुणचार करायचा आता आम्हाला. इकडं नाही का बासुंदी राहिली, अर्धवटच झाली ती करणं. आणि इकडं आलूची भाजी वगैरे पाहुणचार करायला लागेल काहीतरी. आणि असं चालू आहे. तर इकडं काय चालू आहे, माम भाषाचं बघा किती गोष्टी चालू आहे छान छान. हो मस्त गोष्टी चालू आहेत. आणि आज सर्वांना प्रश्न पडला असेल की बा आज कुठं आहे, हा जो व्हिडिओ आहे आज कुठला घेत आहे. तर आम्ही इकडं तो पाहिला असेल ओमभाऊच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, ओमभाऊच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तुम्हाला की पुण्याला जाणार आहे. तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण दिसलं असेल. त्याच हिशोबाने आज इकडे आलेलं पुण्याला. माझ्यासोबत सुदर्शन पण आहे इकडं. हाय. आणि सुदर्शन भाऊचं व्हिडिओ जे आहे कमी होत आहे त्या चॅनलवरती. पहिले व्यवस्थित येत होते. सगळे जाऊन सबस्क्राईब करा डबल एकदा. डबल व्हिडिओ बघायचे असतील तर काय व्हिडिओ. हो कमी जास्त होत आहेत व्हिडिओ. ठीक आहे आता थोडंसं आहे. कमीच झाले व्हिडिओ. एका साईडला सुदर्शनला ठेवा आणि एका साईडला विजूवर ठेवा. विजूवर 365 दिवसापैकी 360 दिवस व्हिडिओ टाकतात. हे बघा इकडे चालू आहे फक्त 5 दिवस व्हिडिओ टाकत नाही. विजू डायरेक्ट हनुमान उडी मारून. नाही आता एवढं ते माझं पण ते टार्गेट होतं पहिले पण कमी झालं. दिसतंय का तुम्हाला किती वाजले बघा.
12ला 10 कमी आणि आईस्क्रीम खातो आम्ही. कुल्फी आईस्क्रीम सेम जे आहे ती ते. बोलत असते. आणि इकडे सोबत रविवारच्या रूमवरती आलेला आम्ही. दिसतं का रे बाबा मी हो आता दिसत आहे. म्हणजे डायरेक्ट हनुमान उडी मारून इकडे आलेले आहेत. वाशिम लांब जिल्ह्यातून. वाशिममधनं थेट आणि पुण्याला. चेहऱ्यावर आनंद दिसतोय आज का नाही पुण्याला का? आल्याचा? आज जालन्यातले म्हणण्यापेक्षा आज महाराष्ट्रामधले 4 सुप्रसिद्ध ब्लॉगर विजय वराडे, ओम सावळे, रवी देशमुख आणि सुदर्शन देशमुख 4ही तुम्हाला एका फ्रेम मध्ये दिसणार आहे. पण तुम्ही बघाल का नाही माहित नाही व्हिडिओ, कारण की हेच सगळे, बाकी दुसरं काहीच नाही व्हिडिओ. हो नाही, आणखी दाखवायचं आपल्याला उद्याचं आहे. आम्ही काय काय उद्या करणार, दाखवू. काही थोडंसं दिसणार आहे त्यामध्ये. आता शेवटी 12 वाजले, काय करणार आहे, गाडीमधला किती शूट घेणार आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट शूट इथंच घेतला रूमवरती. आणि पुण्यामध्ये याच्या आधी आम्ही आलेला इथं, त्याच्यामुळं 1-2 वेळा. फ्लॅट आवडतो की नाही हो. बिजू? चांगला आहे, मस्त आहे. आणि वातावरण तर वगैरे आहेच. आणि खूप दिवसानंतर जे आहे मागचं, म्हणजे आता 6 महिने झाले. 6 महिने जास्त झालेले, 8 महिने म्हटलं चालते. कारण तेव्हापासून पुण्याला परत येणं. आता बाळाला घेऊन येत एकदा फिरायला. हो, बाळा घेऊन लोणावळा जा. 1 वर्ष, लोणावळा नाही, आता घरा हे दाखवायचं 1 वर्ष झाल्यात. सिंहगड बाळाला घेऊन कमीत कमी 6 महिने. हा, कमीत कमी 6 महिने. तेव्हा त्याच्यानंतर आपला पण प्रवास चालू होईल, जसा पहिलेच चालू होता फिरण्याचा. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आम्ही आहे सध्या इकडं कात्रज तलावावर पुण्यामध्ये आलेलं. कालपासून पाहिलंच तुम्ही रविभाईच्या रूमवर. आणि इकडे आता सध्या जे आहे थोडंसं मॉर्निंग वॉक करायला आलेलं आहे. तो म्हणसाल पुण्याला इकडे कसं काय चालू आहे, थोडंसं जे आहे बघायला आलो होतो. नेमकं काय आहे काय नाही. बघा किती छानपैकी अशी मस्त आहे तिकडं एकदम. सगळे पाण्याचा वेगळाच लोक आहे. काही नवीन पाहायला खूप मजा येतं. बरंचसं आहे आता बघा. आणि सकाळी तसं आता जवळपास 7 वाजून गेलेले आहे. 7 वाजताचं आणि इकडे आलेलं आहे फिरायला थोडंसं. आणि सोबत जे आहे ओम भाऊ आणि रवी भैया आहेत. आणि सुदर्शन भाऊ जे आपला रूमवरतीच थांबलेला आहे, कारण त्याची काही इच्छा नव्हती त्याच्यामुळे. आणि बघा किती मस्तपैकी वातावरण आहे, छान असं सकाळचं एकदम भारी. पाखराचा आवाज वगैरे मस्त. आणि कसं आहे सकाळचं जर म्हटलं तर आपल्या इकडं वेगळं आहे. जसं फिरायचं सकाळचं, पण इथं स्पेशल जागा नाही आहे तशी. त्यामुळे मस्तपैकी गार्डन आहे. फिरायची आहे नाही जागा, हो, ट्रॅक आहे ना special तयार track. केलेला. तर सकाळी एक्सरसाइजला मी तर रोज येत असतोच. आज म्हटलं यांना काहीतरी नवीन घेऊन जावं. आणि ओमला एक ते ज्यूस मिळतं इथं, गाजर, बीट, आवळा आणि अद्रक पण असते, पुदिना पण असतो. ते सगळं व्हिटॅमिनचं हे असतं, ते आणण्यासाठी मी यांना खास घेऊन आलो इथं. त्याचा आनंद मी पण घेणार आहे. खायचाच विषय. त्याचा आनंद मी पण घेणार आहे, मी पण नाही सोडणार. चला असं एकंदरीत आमची पुण्यातली मॉर्निंग अशी होती एकंदरीत. खूप दिवसानंतर जे आहे, आज 3 वर्ष झाले त्याच्यानंतर इकडे बाहेर आलं कुठेतरी रूमवरती. आणि पुण्यामध्ये तुम्ही पाहिलंच आहे, कालपासून आलेलं आहे. आणि आज मस्तपैकी सकाळचा जे आहे नाश्ता लागला आहे किचनमध्ये. आणि सोबत रविया पण आहे तर करू लागायला, कांदा वगैरे कापणं, मिरच्या. आणि आता आम्ही पोहे बनवणार आहे. पोहे आणि मटकी आणलेली आहे. हो, मटकी आणि पोहे बनवायचे आता. आणि हे बघा दूध पण आणलेलं आहे आणि खारी पण आणलेली. मस्त आता नाश्ता करायचा. आणि यांना मी आता स्टुडिओला घेऊन जाणार आहे. आणि खरंच खूप दिवसानंतर मजा असते कुठेतरी रूमवर भेटणं. आता असा इव्हेंट जो आहे तो माझा 2 ते 3 वर्ष आधी घडलेला. 3 वर्षानंतर आता रूमवरती माझे व्हिडिओ पाहिले असेल तुम्ही जुने, त्यामध्ये रेसिपी करताना दाखवल्या मी, पोळी भाजी. आणि आता पोळी करताना पण भाऊ थोडा मोबाईल. तर असं आहे बघा. आता कसं आहे, रेसिपी तर ठीक आहे, रेसिपीचं काही विषय नाही, पण कांद्याची तारीफ रवी बयान केली. बारीक कापतो चांगला. म्हणजे याच्या आधी तू केलेला आहे म्हणे. म्हटलं हो, कांदा कापला पुन्हा समजते काम केलेलं आहे की नाही. आणि बाकीचं नाश्ता पाणी आणि जेवायचं काही नक्की नाही आहे सध्या, पण नाश्त्याचं कन्फर्म झालेलं आहे. आणि आत्ता मस्तपैकी आपण जे ज्यूस घेतलेला आहे, किती भारी होता तो.
गाजर, बीट, नंतर त्यामध्ये समार, पुदिना पुदिना वगैरे, आणखी काय काय होतं, आवळा होता. आवडा पण होता, बरंच होतं. आणि मस्त एन्जॉय घेतला तिथं. आता शूट वगैरे घेता नाही आला, असं वाटलं शूट वगैरे घ्यावं तिथं, पण नको म्हटलं म्हणून डायरेक्ट मध्ये आलं. आणि पहिल्यांदा खूप एन्जॉय केला तिथं सकाळचं मॉर्निंग वॉक नंतर. चला तसा मस्तपैकी सकाळचा नाश्ता पोहे बनवून चालू आहे. पोहे पण भिजू घातलेले. पोहेमध्ये मी स्पेशलिस्ट आहे बरं का. मी रोज पोहेच खातो नाश्त्याला. मला पोहेच आवडतात नाश्त्याला. सेम आहे आपलं. मी 2-3 मी पण सकाळी जास्त पोहे करत होतो घरी. हो का. पण कसं असते कधी कधी बॉईल अंडे फ्राय करून चांगले लागतात. बॉईल खायचे कधी कधी, नाही तर मग ऑमलेट खायचं. आणि बॉईल तर ते आहे बॉईल असतात. म्हणजे ते शॉर्टकट आहे. उशीर झाला अंड एकच असेल. मला लक्षात नाही ते सांगायचं तरी. येतो मी चल. नाव काढलं तर आता इकडं लगेच तयार झालं काय नाश्त्यासाठी. आत्ताच नाव काढलं मी. अंडे असं सांगितलं. दाखवू नको, मला थोडं मेकअप करावं लागेल. मी खूप भयान दिसतोय माझ्या डोळ्यावर. कालपासून वाढतच चालला तर कवास वाटले कमी होईल. जरा पोहे जास्त कमी होईल. नाही जास्त होईल. ठीक आहे. आता कसं आहे एक एक वाढत चाललं. त्याची खाली वाढल्या पोहेमध्ये. आता अंडे वाढत आहे त्याच्यामुळे पोहे जास्त वाटत आहे. आणि ऑलरेडी मटकी पण आहे आपल्याकडं. हो. तर नाश्ता करायचा तर काय काय करायचं प्रश्न आहे. कढई मला वाटतं आपली थोडी जरा छोटी झाली पोह्यांसाठी. होते आता असं काही विषय नाही आहे. पण सध्या तरी नाश्ता मस्त होणार आहे आमचा. आणि पुढचं जे आहे शेवटी येणारचं तुम्हाला वगैरे तयार झालेलं आहे. मस्तपैकी ऑमलेट केलेलं आहे. आणि ऑमलेटचं पूर्ण 100% श्रेय इकडं ओमभाऊकडं आहे. त्यानंच केलेलं आहे. कसं झालं ते पाहायचं पण आहे. नाश्ता करायला सर्वजण नक्की या. आणखी तिकडं पोहे वगैरे चालू आहे. कसं मी सुरुवात केली असं तिकडं. चला की भैया. इकडं 2 प्लेटा. सर्वजण नक्की या नाश्त्याला. आणखी आता मटकी जी आहे ती कॅन्सल झाली. वेळेवरती ऑमलेट आणि पोहे ठरलेला आहे. चला असं आहे. आणि हा व्हिडिओ आता बराच मोठा होत आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके तोपर्यंत बाय बाय. मस्तपैकी एन्जॉय होत आहे पण आहे ना, नाही दादा? मस्त एन्जॉय होत एक नंबर झालेला आहे विषय हा. चला चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.